महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पथराड परिसरात आज नाले खोलीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे। यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता असल्याकारणाने अल निनोचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच दृष्टीने पाण्याची पातळी टिकून राहावी याच उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघात यावेळी नाले खोलीकरणाचा शुभारंभ केला आहे। या प्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आज दिनांक 17 मे रोजी पथराड धार परिसरात मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाले खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला। या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया। काय सांगणार आपल्या माध्यमातून नाले खोलीकरण करण्यात येत या ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत जीपीएसच्या मार्फत आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात येत आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा आम्ही ज्यावेळेस आराखडा तयार केला, एकूण 420 किलोमीटर नाल्याचे या ठिकाणी लांबी आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। याचा फायदा शेतकऱ्यांच्या शेताची जी बांध आहेत ते बांध तर सुरक्षित होतीलच, त्याचबरोबर वॉटर लेवल वाढेल आणि जो कोरडाऊ शेतकरी आहे तो बागायत होण्यास मदत होणार आहे। भाऊ, जवळपास तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, काय वाटतं? लाखोच्या वरती, म्हणजे लाखच्या वरती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। राज्यामध्ये यशस्वी ठरेल का प्रयोग? प्रयत्न तर करतोय आणि यशस्वी ठरेलच, कारण की चित्र तुमच्या डोळ्याच्या समोर आहे। आम्ही हे काय आबडधोबड काम करत नाहीये, टेक्निकल सुद्धा तिची मदत घेतोय। कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय केलं तर फायदा होईल। आमचं पुढचं स्टेज वेगळं आहे अजून। आम्हाला पूर्ण हे निवडणूक कुठलीच नाही आहे, त्यामुळे कोणी त्याचं भांडवलही करू शकत नाही। आम्ही सगळ्यांना घेऊन चालतोय आणि हेच करण्याकरता लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि तो सहभागी आम्हाला मिळतोय, याचा फायदा 100% होईल। भाऊ, जळगावचा विजयनगर राज्यभर गाजेल का? मनात आलं तर कोणी करू शकते हे काम, करायला कोणाला मौका नाहीये, पण केलं गेलं पाहिजे। मी करतोय म्हणून मी मोठा आहे असं नाहीये, सगळ्यांनी केलं तर राज्याला मोठी मदत होईल। धरणगाव तालुक्यात तसा दुष्काळी तालुका मानला जातो आणि आपल्या या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल। निश्चितपणाने फायदा होईल। किती किलोमीटर पर्यंत? एक 420 किलोमीटर। पानी वाले बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।